विरोधात आज नाहूर स्टेशन समोर जन आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर आपण येथील चित्र पाहिलं तर बैलगाड्यावर हे जे शिवसैनिक आहेत हे चढून हे आंदोलन करत आहेत। इंधन दरवाढीचा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे आणि जे वाढते पेट्रोलचे दर आहे त्याचा निषेध करण्यासाठी देखील आपण बघू शकतो की ह्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरून ते हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सर, वारंवार आंदोलने करून देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये, काय सांगाल? बघा, हे आंदोलन आपण का करतोय? कारण या देशातील जनता, या देशातील विद्यार्थी, या देशातील शेतकरी हे सगळे त्रस्त आहेत। कोणीही इथे सुखी नाही। डिझेल पेट्रोलचे भाव अत्यंत वाढलेले आहेत। पेट्रोल डिझेल मिळत नाही। मोदी म्हणतात प्रवास करू नका, सोनं खरेदी करू नका। मग आम्ही करायचं काय? आम्ही घरातली लग्न करायचं नाही का? आम्ही या जो किराणा माल 500 रुपये देत होता तो 2000 देऊन सुद्धा मिळत नाही। संपूर्ण जनता त्रस्त आहेत। या देशामध्ये आत्महत्या चालू आहेत। फक्त मोदी का होईल? या मोदी सरकारला या आत्महत्या करणाऱ्या मुलांची, लोकांची हाय लागलेली आहे आणि लवकरच हे सरकार उठून कोसळल्याशिवाय राहणार नाही अशी आंदोलन या देशभरामध्ये होती। सर, मोदींकडून सांगण्यात जात होतं अच्छे दिन, खरंच हे अच्छे दिन म्हणावं लागेल का? मोदींसाठी अच्छे दिन आहेत, जनतेसाठी बुरे दिन आहेत। ओके, तर आपण बघितलं की आता शिवसेना उभाटा पक्षाकडून हे जे जन आंदोलन आहे भांडूप नंतर देखील आता नाहूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। बैलगाड्या असेल, इंधन दरवाढी संदर्भात असेल, हा निषेध इथे व्यक्त करण्यात आलेला आहे आणि खरंच हे अच्छे दिन आहेत का असा प्रश्न देखील त्यांच्याकडून आता विचारण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।